ज्या संपूर्ण भारतीय देशाच्या संपूर्ण नागरिकांच्या खिशात जी रुपयापासून 1000 रुपयापर्यंतची नोट आहे, त्या नोटवर महात्मा गांधीजींचा फोटो आहे आणि त्या महात्मा गांधीजींचे गुरु हे लोकमान्य टिळक होते आणि त्या लोकमान्य टिळकांचे गुरु आमचे लहुजी वस्ताद साळवे महान होते. महात्मा गांधी त्यांचे गुरु लोकमान्य टिळक आणि लोकमान्य टिळकांचे गुरु लहुजी वस्ताद साळवे महान. ज्यांनी या भारत देशाची घटना लिहिली अशा बाबासाहेबांचे 3 गुरु होते. त्यापैकी त्यांचे राजकीय आणि वैचारिक गुरु हे महात्मा ज्योतिबा फुले होते आणि त्या महात्मा ज्योतिबा फुलेंचे गुरु आपले लहुजी बाबा होते. हा इतिहास आहे आपला. ज्या वेळेस काळ्या पाण्याची जन्मठेप लागल्यानंतर आतांग महासागरामध्ये उडी घेऊन ज्यांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला इंग्रजाच्या ताब्यातून, अशा विदा सावरकरांचे राजकीय आणि वैचारिक गुरु हे वासुदेव बळवंत फडके होते आणि त्या वासुदेव बळवंत फडकेंचे गुरु हे लहुजी बाबा होते. मग आता मला थोडस पुढे जाऊन सांगायचं आहे की ज्यांनी अश्लील बोलतोय माफ करा, ज्यांनी स्वतःच्या बायका केल्या, ज्यांनी स्वतःची मुलं हालजली, यांची पुतळं ही बडवं सरकार बसवत आहे आणि यांच्या बापाचा बाप आमचा लहुजी. अरे बडवे, अरे अखंड 80 वर्षाचं आयुष्य विवाहित राहून या देशाची सेवा केली, याचाच अर्थ तुझ्या सगळ्याच गोष्टीवर आमच्या लहुजींचा अधिकार आहे आणि त्याच्या वारस म्हणून आम्हाला सगळ्या महाराष्ट्रातील मागण्याचा अधिकार आहे. मग यांचा पुतळा कधी बसवला? कागदोपत्री सगळे पत्र व्यवहार कसबे साहेबांनी केले. तुला 8 वर्षात जाग आली नाही. मग तू जर आम्हाला पहिलाच सांगितलं असता की तुला अशी भाषा कळते, तर आम्ही तर उतरलो आहोत की तुला अशी भाषा दाखवण्यासाठी. तुला कागदोपत्राची भाषा कळत नाही ना, मग आम्ही कधीच तयार आहोत. फक्त आमच्या बापानं हरवलंय आम्हाला. नाहीतर तू आज आहेस आणि उद्या नाहीस. तू सरकार आमच्या जीवावर आहेस. आमचा निव्वळ मताचा फायदा तुला आहे. तुला आमची ही भाषा कळते आम्हाला पहिलं सांगायला पाहिजे होतं. तुला कागदपत्रांची भाषा कळत नसेल तर तू थोडासा वेळ वाया गेला म्हणायला हरकत नाही. तरी असो, आज कसबे साहेब निवेदन देणार आहेत. आपल्याला जास्त वेळ लागणार आहे. गेले 8 वर्ष आपण लय सण केले. आता बरोबर आहे. आता फक्त 8च दिवसाची डेडलाईन द्यायला लागलोय आपण सरकारला. आजच्या निवेदन 1 डिसेंबरच्या आत तू डिक्लेअर कर बाबा आमच्याविषयी काय करणार आहे तू. 1 डिसेंबरच्या अगोदर जर तू डिक्लेअर नाही करत, लहुजींच्या आम्ही अवलादे आहोत. आम्ही संयम पाळलो तर फक्त आमच्या बापानं थांबवलं विष्णुभाऊ कसबे साहेबांनी. नाहीतर बाबा या पूर्ण महाराष्ट्राचं एवढं वाटोळं करू, या महाराष्ट्रातच नव्हे तर या भारत देशाचं एवढं वाटोळं करू की ज्याने आज सगळ्यात कुणी केलं नसेल आणि पुढेही 50-100 वर्ष कोणी करणार. बापाचा आदर्श आहे म्हणजे लहुजी वस्ताद साळवेंचा. ज्यांनी स्वतःचं लग्न केलं नाही. लग्न न करण्याचं कारण काय? तर जोपर्यंत देश स्वातंत्र्य होणार नाही तोपर्यंत मी लग्नच करणार नाही. अशी शपथ पुणे क्रांतिकारकांनी घेतली आहे का याच्या पूर्वी? मग हा आदर्श आहे का ना प्रत्येक जातीतील तरुणासमोर आमच्या बापाचा? मग तुम्ही या सगळ्या बापाच्या शिष्यांची तैलचित्र प्रत्येक प्रशासकीय कार्यालयामध्ये आहेत. प्रत्येकांची पुतळे आहेत. तुम्ही पार्लमेंटला दिल्लीला कधी गेलो तर पार्लमेंटला आवर्जून भेट द्या. म्हणजे संसद भवनाला तिथं तुम्ही समोर असा बगीचा आहे.
त्या बगीच्यामध्ये सगळ्या शिष्यांचे यांच्या फोटो आहे, आपलं पुतळे आहे. आणि या सगळ्यांच्या बापाचा पुतळा नाही तो. मग विचारणार कधी? आणि आजच जर विचारायचं असेल तर माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, की याच्यापूर्वी तुम्ही का तयार झाला नाही? याच्यापूर्वी तू आमच्या बापाचा पुतळा का लावला नाहीस म्हणून विचारण्यासाठी का तयार झाला नाही? जर तुम्ही तयार नसताल, तुम्ही सक्षम नसताल, तर आपल्या जातीचं सर्टिफिकेट वापरणं आतापर्यंत आमदार झालेले, खासदार झालेले हे आपले सगळे नेते काय करत होते? अरे बाबा, आज 22 नोव्हेंबर आहे, फक्त 8 दिवसाखाली 14 नोव्हेंबरला लहुजी वस्ताद साळवेंची 279वी जयंती होती. त्या दिवशी शासकीय कार्यालयामध्ये जाहीर सुट्टी होती का? का नव्हती? इतर सगळ्या महापुरुषांच्या जयंती दिनी, मृत्यूदिनी जाहीर सुट्ट्या असतात. हे तुमच्या सर्वांच्या बापाच्या जन्मदिनी का सुट्टी नाही? मग जी सुट्टीची प्रोसिजर आहे ती कशी आहे? की विधानसभेमध्ये सगळ्या आमदारांनी GR मांडलेला असतो, ठराव मांडलेला असतो, आणि तो ठराव पास करत असताना तिथं सगळे आमदार 1/4 किंवा थोडस जास्त संख्येनं त्या ठरावावरती मंजुरी करत असतात, मतदान करत असतात, आणि ती ठराव पास होत असतो आणि तो GR म्हणून बाहेर निघत असतो. मग लहुजी वस्ताद साळवेंच्या दिनानिमित्त सुट्टी होत नाही, त्याचा अर्थ त्या दिवशी 6 आमदार आपले हजर असून त्या विधान भवनामध्ये हा ठराव